व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे जमणार माझे छोट्या मित्रांनो, मी जिनत रफिक सय्यद, मी इयत्ता 5ची विद्यार्थी. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशात झाला. हा देश स्वतंत्र असण्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले, अनेकांनी जेल भोगले, आपली सुखी सोडली आणि आजच्या राजकारत्या भ्रष्टाचाराच्या आरोपात जेलमध्ये. अरे काय वाटत असेल त्या वीरांना, आम्ही या देशासाठी काय काय भोगले आणि या लोकांनी कुठे नेऊन ठेवला माझा देश. आज या देशाला कशाची गरज आहे हे पहा. माझ्या युवकांना चांगले शिक्षण द्या, चांगले आरोग्य द्या, चांगले संस्कार द्या आणि त्यांना चांगले काम द्या. माझ्या शेतकरी बापाला त्यांच्या पिकाला चांगला भाव द्या, तेव्हा माझा देश आणि देशातील लोकांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटेल. खरा वीर तोच आहे जो या देशाचा आणि देशातील लोकांचा विचार करेल. खरा वीर तोच आहे जो या देशाचा आणि देशातील लोकांचा विचार करेल. आणि आपण अशाच लोकांच्या पाठीशी उभे राहा आणि आपल्या देशाचा विकास करा. 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे फक्त आपण आता जगाला दाखवण्यासाठी चालू आहे. आज आपण खरं स्वतंत्र आहे का? आज हे आपल्या मनाप्रमाणे वागता येत नाही. पूर्वी आपल्यावर इंग्रजांचे राज्य होते ते तर बाहेरचे होते, पण आपलेच लोक आपल्या सारखे वागवतात. ते लोक म्हणजे राजकर्ते स्वतःची पोयबाज न करता हे पक्ष बदलतात आणि जनतेला वाऱ्यावर सोडतात आणि मोठ्या थाटात झेंडा फडकवतात. यांना जरा लाज वाटत नाही. माझा शेतकरी बाप शेतामध्ये कष्ट करून शेत विकतो आणि भिकारसारखे शेतमालाला भाव मागतो. अजूनही किती दिवस चालणार? आज कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, कडधान्याला भाव नाही. अशा राजकारत्यांना धडा शिकण्याची गरज आहे. युवक बेरोजगार आहे, युवकांचा वापर फक्त धर्म आणि जातीमध्ये वापर करतो. या जातीपातीच्या राजकारणात न पडता आपल्या भविष्याकडे लक्ष द्या. घराचा आणि आईवडिलांचा विचार करा. लहानपणी मोठा घास घ्यायचा मी प्रयत्न केला आहे. जर काही चुकलं असेल तर माफ करा. जाता जाता 2 वहीतून माझ्या भावना व्यक्त करते. जाता जाता माझ्या 2